विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सक्सेस स्टडी माइंडमध्ये। तर कालच्या आपण लेक्चरमध्ये बघितलं होतं की आपण ग्रॅव्हिटेशनचा शोध कसा लागला, कोणी लावला व काय काय झालं, आपण ते सर्व बघितलेलं होतं की फोर्स अँड मोशन कसं कसं गरजेचं आहे। तर ठीक आहे, तर आज आपण बघणार आहोत की सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स जो आपला कालचा राहिलेला पॉईंट होता ते आणि केप्लर्स लॉज आपण बघणार आहोत। केप्लरचे आज दोनच नियम होतील, कारण की तिसरा नियम समजून सांगायला थोडा वेळ लागेल आणि लेक्चर आपला अजूनही लेंदी होईल, त्याच्यामुळे आपण आज दोन नियम व सर्क्युलर मोशन आणि सेंट्रिपिटल फोर्स हे शिकून घेऊया। तर बघा, ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय तुम्हाला काल सर्व चांगलं समजलेलं होतं। तर आज आपण शिकूयात सर्क्युलर मोशन आणि सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय। सर्क्युलर म्हणजे मोशन म्हणजे असा मोशन, बघा जेव्हा एखादी गोष्ट आहे, जसं की समजा ठीक आहे फॅन आहे, हा तुमच्या फॅनचा सेंटर आहे, हे तुमचे पाते, ठीक आहे। आता मला सांगा, ठीक आहे एक सेकंड, हां आता मला सांगा, जे तिन्ही फॅनचे पाते असतात ते तिन्ही कसे असतात, सेम असतात, काय असतात, सेम। मग तिघांची ही जी लेंथ असेल ती सेम असेल तर त्याची रेडियस कशी असेल, हे जे सर्कल बनते जेव्हा फॅन फिरतो त्याची कशी आहे, सेम। जेव्हा एका सेम रेडियसने जेव्हा एखादी गोष्ट सर्कलमध्ये फिरते कंटिन्यूस सेम अंतरावर, तर त्या मोशनला आपण म्हणतो सर्क्युलर मोशन। जर ती गोलच फिरते कंटिन्युअसली एकाच पाथवर फिरते त्याला काय म्हणतो आपण, सर्क्युलर मोशन। जर एखादी गोष्ट ती असं 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 फिरते ते सर्क्युलर मोशन होईल का, तर अजिबात नाही, सर्क्युलर मोशन होईल हे असं। तर ठीक आहे, बघा सर्क्युलर मोशन म्हणजे काय कळालं। आता सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय बघूयात आपण। सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय, तर बघा सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे एक असा फोर्स acted on an object which is moving along a circle or circular path. A force acted on an object which is moving along a circular path. आणि हा फोर्स कसा असतो माहिती का, सेंटरकडे अट्रॅक्टेड असतो। कुठे अट्रॅक्टेड असतो, अट्रॅक्टेड टुवर्ड द सेंटर, अट्रॅक्टेड टुवर्ड्स द सेंटर। म्हणजे हा फोर्स कसा आहे, एक सेंटर सिकिंग फोर्स आहे। कसा फोर्स आहे हा, सेंटर सिकिंग फोर्स आहे। सेंटर सिकिंग मीन्स हा नेहमी सेंटरकडेच अट्रॅक्ट होत असतो। कसा होत असतो, अट्रॅक्ट होत असतो सेंटरकडे। तर याचा फॉर्म्युला बघा मित्रांनो, जो फॉर्म्युलाचा खूप गरजेचा असतो, याचा फॉर्म्युला आहे सेंट्रिपिटल फोर्स। फोर्स एक हा एक बघा, हा फोर्स म्हणजे काही विशेष अशी गोष्ट नाही, जो आपला नॉर्मल फोर्स असतात तसाच प्रकारचा एक फोर्स आहे, फक्त हा कसा आहे जे सर्क्युलर पाथमध्ये फिरतात त्यांच्यावर अप्लाय होतो। बघा त्याचे डेफिनेशन काय बघा, आपला सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू mv² अपॉन r। आता हे बघा इथं m मीन्स काय होत आहे, मास ऑफ एन ऑब्जेक्ट, हे काय वेलॉसिटी, आणि r मीन्स काय आहे, रेडियस। बघा आता समजा एखादा ऑब्जेक्ट, हे सर्कल आहे, या सर्क्युलर मोशन एखादा ऑब्जेक्ट आहे जे सर्क्युलर मोशन करत आहे, इथं ही काय झाली त्याची रेडियस, याचं जे मास आहे, आणि हा फिरतो म्हटल्यावर काही स्पीड असेलच त्याची, मग ती जी स्पीड असते तिलाच काय म्हणतो आपण, वेलॉसिटी। समजतंय का, सर्क्युलर मोशन आपला सेंट्रिपिटल फोर्सचा हा काय झालेला आहे, फॉर्म्युला झालेला आहे F इज इक्वल टू mv² अपॉन r। हा खूप महत्त्वाचा फॉर्म्युला आहे फ्रेंड्स, याच्यानंतरही तुम्हाला भरपूर ठिकाणी काम येईल, तर तो लक्षात ठेवा। आणि त्याचे जे आपण बघा, m मीन्स काय मास, v मीन्स काय वेलॉसिटी, आणि r मीन्स काय तर रेडियस, हे सर्वही लक्षात ठेवा, ठीक आहे। तर बघा आता आपला नेक्स्ट टॉपिक आहे केप्लर्स लॉज। तर केप्लर्स लॉज आपल्याला समजण्यापूर्वी बघा आपल्या बुकमध्येही दिलेला आहे आपल्याला, एक मिनिट, तर बघा केप्लर्सचा लॉ आपल्या बुकमध्ये बघा आपल्याला एक इलिप्टिकल शेप दिलेला आहे, इलिप्टिकल शेप। तर बघा त्या शेपबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया। जेव्हा फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला काय करायचं आहे, एक कोन घ्यायचा आहे। कोन तुम्ही कधी खाल्लेला असेल ना, आईस्क्रीमचा कोन किंवा तो, तसा सेम पद्धतीचा एक कोन घ्यायचा आहे। जेव्हा त्या कोनला आपण अशा शेपमध्ये ब्रेक करतो, कोणत्या शेपमध्ये, एका अशा शेपमध्ये ब्रेक करतो, तेव्हा एक शेप तयार होतो। काय होतो, एक शेप तयार होतो, त्यालाच काय म्हणतो आपण, एलिप्स। काय म्हणतो आपण, एलिप्स म्हणतो, त्या शेपला आपण काय म्हणतो, एलिप्स। आणि हा जो आहे, हा जो पाथ आहे किंवा हा जो रस्ता आहे त्याला काय म्हणतो आपण, इलिप्टिकल पाथ। इलिप्टिकल पाथ। तर बघा आता तुम्हाला हा दिसतोय, जर हा सर्कल असता
तर याचं सेंटर कुठं असता इथं, पण याचा जे सेंटर असतं त्याला 2 सेंटर, यालाच काय म्हणतो आपण फोकस, काय म्हणतो फोकस म्हणतो. जर आपण सिंगलला घेतला तर काय होईल फोकाय, काय होईल फोकाय. हा शेप खूप गरजेचा आहे आपल्याला. फर्स्ट लॉ याच्यावरनं समजणार की नेमकी इलिप्टिकल शेप काय असतो, इलिप्स काय असतं, फोकाय काय असतं. जर तुम्हाला हेच समजलं नाही तर तुम्ही काय पुढे जाऊन काही फायदा नाही. तर बघा विद्यार्थ्यांनो, आता फर्स्ट आपण केपलर्स लॉला स्टार्ट करूया. त्याआधी बघा केपलर्सच्या आधीही भरपूर ऑब्झर्वेशन्स झाले होते प्लॅनेटरी मोशन्सचे. आता प्लॅनेटरी मोशन्स म्हणजे काय, मी तुम्हाला कालही सांगितलं होतं की प्लॅनेटरी मोशन्स म्हणजेच काय होते, ग्रहांची हालचाल. कायची हालचाल, ग्रहांची हालचाल, जे ग्रहांमध्ये मुवमेंट होते. आता याच्या आधी जे ॲस्ट्रॉनॉमर्स आहेत आपल्या इकडचे किंवा भरपूर लोकांनी बघितलेलं असेल की चंद्र फिरतोय, असा जातोय, सूर्य रोज असा येतोय, नेमकी काहीतरी होतंय, ऑब्झर्वेशन्स आपण बघितलेले होते. पण गॅलिलिओच्या आधी आपण हे सर्व कसे बघत होतो, आपण ते उघड्या डोळ्यांनी बघत होतो. पण जेव्हा नंतर टेलिस्कोपचा शोध लागला, जेव्हा आपल्याकडे टेलिस्कोप आला, तेव्हा सर्व शास्त्रज्ञांनी चांगला अभ्यास करून आणि त्याच्यावरच केपलर्सनी काय केलं होतं, त्याचा अभ्यास करून, त्यांच्याकडे प्रूफ नव्हता पण त्यांना हे माहिती होतं की ते कसे फिरतायत. त्यांनी ऑब्झर्वेशन्स केले की कोणता ग्रह कुठे जातोय, कसा फिरतोय, हे सर्व याच्यावरून त्यांनी 3 लॉज दिलेले. त्याच 3 लॉला आपल्याला शिकायचं. त्यातला पहिला लॉ आहे आपला. या सर्वांचा प्रूफ हे देऊ शकले नव्हते, याचा प्रूफ दिलेला आपल्या न्यूटन सरांनी, जे आपण कालच्या लेक्चरमध्ये तुम्हाला मी एक्सप्लेन करून सांगितलेलं होतं. तर बघा, ऑल प्लॅनेट्स मूव्स अराउंड द सन इन इलिप्टिकल शेप ऑर्बिट विथ सन ॲट वन ऑफ द फोकाय. तर बघा म्हणजे सरळ मिनिंग असा होतो की बघा की जर आपण हा इलिप्स घेतला, 1 मिनिट ठीक आहे. जर आपण हा इलिप्स घेतला आणि जर आपण कोणत्या तरी एका फोकायवरती जर सन ठेवला, जर मी इथं सन ठेवला, तर जे प्लॅनेट्स आहेत ते काय करतात, ऑर्बिटमध्ये काय करतात, अशा ऑर्बिटमध्ये सनला काय करतायत, रिव्हॉल्व करतात. काय करतायत, रिव्हॉल्व करत आहे. ठीक आहे, समजतं आहे. आता एक गोष्ट आहे, रिव्हॉल्युशन आणि रोटेशनमध्ये काय फरक आहे बघा. रोटेशन मीन्स काय, जे पृथ्वी स्वतःभोवती फिरते त्याला काय म्हणतो आपण रोटेशन, आणि हे जे फिरते अशी याला काय म्हणतो आपण रिव्हॉल्युशन. ठीक आहे, कळालं आहे. तर ठीक आहे, बघा ऑल प्लॅनेट्स मूव्स अराउंड द सन इन इलिप्टिकल ऑर्बिट. इलिप्टिकल ऑर्बिट म्हणजे काय, जो आपण शेप बघितला होता, जो आईस्क्रीमच्या कोनवरती भेटला होता आपल्याला, तोच हा शेप आहे. दुसरा शेप आहे का नाही, त्या शेपमध्ये जे प्लॅनेट सूर्याभोवती फिरतायत, हे कोणाचं ऑब्झर्वेशन आहे, केपलर्सचं हे ऑब्झर्वेशन आहे की ऑल प्लॅनेट्स मूव अराउंड द सन इन इलिप्टिकल ऑर्बिट विथ द सन ॲट वन ऑफ द फोकाय. आणि हे 2 फोकस जे आपण काढले होते त्यातलं कोणत्या तरी एका फोकायला तुम्हाला सन ठेवायचं आणि दुसऱ्या फोकाय म्हणजे जे ऑर्बिट आहे तिथं कोणताही प्लॅनेट ठेवणार. जर तुम्ही इथंही ठेवला तर काही फरक पडतोय का, नाही. कोणत्याही एका फोकायला सन आहे असं आपल्याला काय करायचं, ॲझ्युम करायचं आणि तो प्लॅनेट त्याच्याभोवती इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरतोय. हे त्यांचं फर्स्ट लॉमधलं ऑब्झर्वेशन आहे. ठीक आहे, कळतं आहे. तर बघा आता आपण जाणार आहोत सेकंड लॉकडे, की केपलर यांचा सेकंड लॉ काय सांगतो आणि आपण काय शिकणार आहोत. ठीक आहे, लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स आउट इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम. तर बघा आता हीच डायग्राम घेऊया आपण, पुन्हा डायग्राम काढत नाही. तर बघा, जर एखादा प्लॅनेट आहे, आता एक लॉजिकल गोष्ट आहे मी सांगतो तुम्हाला. जर एखादा दगड आहे, नाही दगड खूप जड गोष्ट आहे तुमच्यासाठी. एखादा टेबल आहे, हा इथं एक टेबल आहे तर तुम्हाला दिसणार नाही, पण ठीक आहे, एखादा टेबल आहे मोठा, जो टेबल तुम्ही 1 किलोमीटर अंतरावरनं पृथ्वीच्या फेकला, तो लवकर खाली पडेल की जो 10 किलोमीटरवरती ठेवलेला टेबल खाली पडेल. जो जवळ आहे तोच लवकर अट्रॅक्ट होईल ना. मग जेव्हा एखादा प्लॅनेट सूर्याच्या जवळ आहे तर तो काय करेल, फास्ट मूव्ह करेल. काय करेल, फास्ट मूव्ह करेल, म्हणजे तो इथून इथपर्यंत येईल एकदम फास्ट. पण जर एखादा प्लॅनेट सूर्यापासून इथं लांब आहे, काय लांब आहे, तर तो काय करेल, एकदम स्लो पुढे जाईल. कारण की इथं फोर्स बघा ना, इथं फोर्स फास्ट लागतोय. सर्क्युलर मोशन आपण बघितलं होतं, जे काय सेंट्रिपिटल फोर्समध्ये तुम्ही जेव्हा बघतात आपल्या बुकमध्ये एक एक्झाम्पल की आपल्याला अशी हातात एक दोरी घ्यायची एक मापाची, शेवटला दगड बांधायचं आणि आपण त्या दोरीला फिरवायचं आहे. असं गरा काय करायचं, आपल्याला दोरीला फिरवायचं. जेव्हा तुम्ही तिला फिरवशाल तेव्हा ती दोरी सेंटरकडे अट्रॅक्ट राहील. कशी अट्रॅक्ट राहील, नेहमी सेंटरकडे. पण आता या दोघांमध्ये जसं आपण बघितलं होतं ग्रॅव्हिटेशनल फोर्समध्ये, आपण ग्रॅव्हिटेशन बघितलं होतं की 2 ऑब्जेक्टमध्ये होणारा जो अट्रॅक्शन आहे त्यालाच आपण ग्रॅव्हिटेशन म्हणतो. तर सेम अट्रॅक्शन हे सुद्धा आपले जे प्लॅनेट्स आहेत त्यांच्यावर सुद्धा अप्लाय होतं. आणि याच्यावरच आपल्याला लॉस शिकायचे होते की बघा आता हा जे सन आहे हा काय करतोय, त्या प्लॅनेट्सला आपल्याकडे अट्रॅक्ट करतोय. काय करतोय, अट्रॅक्ट करतोय. त्याच्यामुळेच काय, त्याच्यावर जो हा फोर्स जो लागतोय तो सेंट्रिपिटल फोर्स समजून चालू शकता तुम्ही. तसंच त्याच काइंडचा फोर्स आहे.
तर तो काय करतो, याला अट्रॅक्ट करत जेव्हा तो सूर्याजवळ राहील तेव्हा प्लॅनेट्सवर सूर्य जास्त फोर्स लावू शकेल, त्यामुळे प्लॅनेट काय करतं, फास्ट मूव्ह करतं. काय करतं, फास्ट मूव्ह करतं. जेव्हा बघा क्लोज टू सन, क्लोज टू सन प्लॅनेट्स मूव्स फास्टर, फास्टर. and farther means दूर, farther from sun moves slower planets. ठीक आहे, समजतंय. तर बघा आता आपल्या लॉजमध्ये काय शिकायचं आहे की हे जे अंतर आहे, आता हे बघा, आता यामधला जो एरिया आहे, हा जो एरिया आहे समजा आपण याला ए, याला एस म्हणूया आपण, आणि याला म्हणू बी. ठीक आहे, याला म्हणू सी आणि डी. तर एरिया सांगितलेलं आहे. एरिया म्हणजे हे केवढा, जेवढं यामधलं जेवढाही एरिया बसतो, जेवढंही अंतर आहे सर्व, हे सर्व ते काउंट केला. जर बघितलं आपण की एरिया घेतला आपण काय, ए एस डी. ठीक आहे, एरिया ए एस डी इज इक्वल टू एरिया सी एस डी. जो याचा एरिया आहे, हा जो एरिया आहे, हा याचा जेवढा एरिया आहे हा इक्वल येईल. हे कोणी सांगितलेलं आहे आपल्याला, केपलर्सने. तसं त्यांनी काहीही प्रूफ दिलेला नाही आहे, त्यांनी फक्त ते सांगितलेलं आहे त्यांच्या ऑब्झर्वेशननुसार. प्रूफ्स आपल्याला दिलेले आहे न्यूटन्सने. तर तुम्हाला समजलं आहे का नेमकी या लॉमध्ये काय सांगितलेलं आहे की जो समजा प्लॅनेट जर इथे असेल, हा प्लॅनेट्स इथे, हा जो एरिया असेल हा पण याच्या इक्वल राहील, हा याच्या इक्वल राहील. म्हणजे एका इक्वल इंटरवलमध्ये. जर बघा की आता 30 दिवसात जर सूर्याच्या जवळ असताना एखादा प्लॅनेट आहे, समजा हा तो शेप आहे, इथं सन आहे, इथं हा प्लॅनेट आहे, जर 30 दिवसात हा प्लॅनेट इथून इथपर्यंत आला. ठीक आहे, तर पुढच्या इथं समजा, आणि अजून आपण दुसऱ्या 30 दिवसाचं कॅल्क्युलेशन काढलं की दुसऱ्या 30 दिवसात हा प्लॅनेट इथून इथपर्यंत केला. तर मग जेव्हा आपण याचा एरिया आणि याचा एरिया जर काढू आपण, म्हणजे इक्वल इंटरवलमध्ये. ठीक आहे, इक्वल इंटरवल ऑफ टाईम, म्हणजे याचा पण 30 दिवस, याचा पण 30 दिवस. मग ज्या 30 दिवसात याने जेवढा अंतर कापला आणि यांनी पण जेवढा एरिया कापला, ज्यांचा दोघांचा एरिया आहे तो काय राहील, सेम राहील. काय राहील, सेम राहील. म्हणजे तुम्हाला कळतं आहे का की एका सेम इंटरवल ऑफ टाईममध्ये जे अंतर किंवा जो एरिया कापतायत एक प्लॅनेट, तो काय राहील, सेम राहील. मग त्याचं लोकेशन काही मॅटर करत नाही, तो इथे असेल सूर्याजवळ किंवा दूर असेल. जेव्हा सूर्याजवळ असेल तेव्हा प्लॅनेट फास्ट मूव्ह करेल. कसं करेल, फास्ट. आणि जेव्हा सूर्यापासून दूर असेल तेव्हा कसं करेल, स्लो मूवमेंट करेल. कळालं आहे. ठीक आहे, केपलर्सचे दोन्ही लॉज आपले झालेले आहेत. आता केपलर्सचा 3rd लॉ बाकी आपला, जो की आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये शिकूया. आणि त्याच्यासोबतच त्याचा नेक्स्ट पार्ट आहे की ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, आणि त्याच्याबद्दल आपण शिकूया. तर आज पुरते आपण इथेच थांबूया. धन्यवाद.